हा बोल राणी. काय झालं माझ्या राणीला? मला खूप तहान लागली आहे, मला पाणी आणून दे ना. ठीक आहे राणी, आत्ता आणतो. हे घे राणी पाणी. थँक्यू गनू, तुला किती काळजी आहे ना माझी. तू असं थँक्यू वगैरे नको म्हणू. मी नाही करीन तुझे काम तर कोण करणार आहे. गनू तू किती चांगला आहे ना, मला असाच नवरा पाहिजे होता. गनू, काय झालं आई? झाली का बायकोची सेवा करणं? याला का सेवा करणं म्हणतात का सासूबाई? फक्त तो माझी मदत करून राहिला. मदत कराल का? तुझी तब्येत खराब आहे? मग का तुमची तब्येती खराब राहते का जेव्हा सासरे बुवा तुमच्या कामांमध्ये मदत करते? तू आमच्या नवरा बायकोच्या मदत नको बोलू. मी आपल्या नवऱ्याला कामं सांगीन नाही तर काही करीन. मग तुम्ही आमच्या नवरा बायकोच्या मदत नको बोला. मी पण माझ्या नवऱ्याला कामं सांगीन नाही तर काही करीन. मी माझ्या पोराला बोलून राहिली. तो माझा नवरा पण आहे. जा आता स्वयंपाक कर पहिले, भूका लागली आहे. मी सकाळी नाश्ता बनवला होता, आता तुम्ही स्वयंपाक करा. सासूला कामं करायला लावते तू? तुम्ही पण आपल्या सासूला कामं करायला लावता. तू कधी पाहिलं? थांबा ना, आजीला बोलवते. आजी, आजी, काय झालं हो लहान सुनबाई? मला सांगा, सासूबाई तुम्हाला काहीच कामं नाही सांगत? काल रात्री स्वयंपाक कोण केला होता? मीनच केला होता काल रात्रीचा स्वयंपाक. तू आपल्या नवऱ्यासोबत पिक्चर पाहायला चालली गेली, मग इले आपल्या नवऱ्यासोबत घरी बसून टीव्ही पाशी पिक्चर पाहायचा होता, स्वयंपाक व्हायचा होता. मला भूक लागली तर बघ का करू, स्वयंपाक केला. सासूबाई म्हणत आहे की तुम्ही काही कामं करत नाही. मी ना केव्हा म्हटलं असं? किती बदलता सासूबाई. आत्ताच तर म्हटलं तुम्ही. गणू म्हटलं की नाही म्हटलं? हो हो म्हटलं. गण्या थांब तू. नाही 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 म्हटलं. गणू म्हटलं का नाही म्हटलं? हो हो म्हटलं. गणू नाही म्हटलं. आजी तुझ्या हाताचा स्वयंपाक झाला का? नाही, करून राहिली स्वयंपाक. काही भांडे असेल ना घासण्याची, मी घासून घेतो. गणू तू इथेच थांब. नाही नाही राणी, तुम्ही भांडा, मी जातो इथून. बघितलं आजी, सासूबाई तुमची कशी बदनामी करते. तिचं कामच आहे ते. मला बदनाम नाही करन तर झालं. मी केव्हा सासूबाई तुम्हाला काही बोलली आहे? हो, तू तर काहीच नाही बोलत. मी फक्त सुनबाईले म्हटलं स्वयंपाक कर, तर ते मला म्हणून राहिली का मी सकाळचा नाश्ता केला, आता तुम्ही स्वयंपाक बनवा. बरोबरच बोलत आहे ते. तू आमच्या दोघींवरच कामं पाहते, तू एकही कामं नाही करत. 2 दिवसा पहिले कोण स्वयंपाक बनवला होता? मग तर मस्त जेवले होते सगळेजण. मजबुरीत जेवा लागलं. बेसन भात करून ठेवला आणि तेही बेसनमध्ये मीठ ते एवढं टाकलं का काय सांगू, पण भूक लागली होती म्हणून जेवावं लागलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे का मला स्वयंपाक नाही करता येत? करता येते तुला स्वयंपाक, स्वतःलाच विचार. हो हो सासूबाई, समजलं. आता घरी नवीन सुनबाई आली आहे ना, आता तुम्हाला तेच चांगली वाटन. मी तुमच्या घरासाठी एवढे कष्ट घेतले ते तुम्हाला नाही दिसन. सांग ना तर कोणते कष्ट घेतले तर. मी तुझी सासू होती म्हणून आतापर्यंत तुला इथपर्यंत आणलं. मला माहित होतं का तू कामावामा तुला काही येत नाही, म्हणून नेहमी तुझी मदत करत राहिली. हो, आता तुम्हाला तसंच वाटणार आहे. ठीक आहे ना, तर तू कामं करते ना, मग आता जेवढा स्वयंपाक बाकी आहे तेवढा तू एकटी कर. का म्हटलं सासूबाई एकटी? तूच तर म्हटलं आता का मी खूप कामं करतो म्हणून. पण मी एकटी कशी करणार आहे एवढा मोठा स्वयंपाक? आता ते तू पहा, तुला का करायचं आहे ना का नाही. मी तर मस्त टीव्ही लावून पिक्चर पाहणार आहे. लहान सुनबाई तू का करशील? आजी मला पार्लरमध्ये जायचं आहे, मी पार्लरमध्ये चालली. हो जा, पण जेवणाच्या वेळेपर्यंत येऊन जाशील, कारण तुझी सासू स्वयंपाक बनवत आहे. म्हणजे 3 तास पक्के. तुला समजलं ना? मग आता जा, एन्जॉय कर. ठीक आहे आजी, येते मी पण टीव्ही पाहायला चालली. तू सांभाळून घे सर्व सुनबाई. कशाला तरी ह्या लोकांसोबत मी झगडा करत बसली. आता पूर्ण कामं मायावर आले. एक तर मला स्वयंपाक पण नाही करता येत बरोबर. गण्याचे बाबाही घरी नाही आहे, नाही तर त्यांना स्वयंपाक करायला लावला असता. चल पुष्पा, कर आता सर्वांसाठी स्वयंपाक.